नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 34 इंच छातीच्या बाहीचं कटिंग पाहणार आहे. बाही उंची आहे आपली 5 इंच आणि त्या बाहीचं आपण आज कटिंग करणार आहोत. तर मापे आहेत, बाही उंची आहे 5 इंच, दंडघेर आहे 6 इंच आणि मुंडा घेर आहे आपला 8 इंच. त्यानुसार आपण कटिंग करणार आहे. तर या इथे बघा, बाही उंची आहे 5 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता या इथेही 6 इंचावरती मार्किंग करायचं आणि एक रेष आखून घ्यायची. आता कॅप हाईट आपण 3 इंच घेणार आहे, कारण ही आपली बाही 5 इंच आहे. तर या इथे मी असं 3 इंचावरती मार्किंग करते आणि ही पण लाईन आपण आखून घेऊया. आता या इथे पहा, आपला मुंडा घेर किती आहे, 8 इंच. तर मुंडा घेर मी ब्लाऊजवरती कसा मोजायचा हे दाखवलेलं आहे. तर या इथे बघा 8 इंच मुंडा घेर आहे. तर या इथे मी तिरका टेप ठेवला असा. इथून इकडे आपल्याला या रेषेवरती टेप ठेवायचा आहे आणि 8 इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेतलं. आता हे जे मार्किंग केलेलं आहे, इथून असा टेप दुमडून आपण याचा मध्य करणार आहे. हा मध्य केला. आता आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी या इथे अर्धा इंच घ्यायचा आहे. इथून असा आकार दिला म्हणजे इथे जॉईंट केल्यानंतर ब्लाऊजला जे बाही वर खाली होते ती वर खाली होत नाही. या इथे मी अर्धा इंच घेतलं. आता आपण बाहीला आकार देण्यासाठी या इथे मी 1 इंच घेणार आहे. बघा, आता हा जो आपण सेंटर केलेला आहे इथूनच आहे 8 इंच. आता जो हा 3 इंच आहे की नाही, त्याचा आपण असा मध्य करायचा. आता मध्य केला, या इथे काटकोन करून घेऊ. हा जो मध्य आहे या इथे आपला पुढचा भाग येणार, म्हणजे पुढचा आकार येणार आहे बाहीचा. तर बघा, असा कर्व ठेवून घ्यायचा. आता आधी आपण पाठीमागील भागाचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेऊया. या इथे जर चेस्ट साईज मोठी असेल तर पाऊण इंच घ्यायचं, जर चेस्ट साईज छोटी असेल तर अर्धा इंच घ्यायचं. तर मी या इथे पाऊण इंच घेते आणि आकार देऊन घेते. तर या इथे बघा, हे आपण पाऊण इंचाचं जे मार्किंग केलंय त्या तिथे असा कर्व ठेवून घ्यायचा या पद्धतीने आणि असा आकार देऊन घ्यायचा. हा झाला पाठीमागचा. आता पुढचा आकार देण्यासाठी या इथे असा कर्व ठेवून घ्यायचा आणि इथं असं मार्किंग करायचं. हे बघा, हा पुढचा हा जो कोन केला यातून आपला बाहीचा पुढचा आकार येणार आहे आणि हे पाऊण इंच आपण जे मार्किंग केलेलं आहे इथून पाठीमागचा आकार येणार आहे. तर आता असा कर्व उलटा ठेवून घ्यायचा या पद्धतीने आणि हे बघा, हा असा आकार देऊन घ्यायचा. आपला आकार किती आपोआपच छान आलेला आहे. तर इथेही असंच उलटा कर्व ठेवायचा आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं या पद्धतीने, अशा पद्धतीने. आता या इथे थोडासा आपण हाताने आकार द्यायचा आहे. जो आतला पॉईंट आहे तिथूनच आपण आकार द्यायचे आहेत. तर बघा, आपले आकार झालेले आहेत. तर आता या इथे आपण दंडघेर घेऊया. दंडघेर आहे आपला 6 इंच. तर हे आणि हे आपण जे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे मुंड्या घेराचं ते असे हे जोडून घेऊ. आता याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, हे 1.5 इंच या इथे शिलाई मार्जिन आणि या इथे हे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि हे आपण जोडून घेऊ. तर बघा, या इथे मध्य केलेला आहे आणि हा पण आपण मध्य केलेला आहे.
1 इंच, या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 6 दंड घेर आहे, बाही आहे 5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 6 इंचावरती बाही कटिंग केलेली आहे. आणि या इथे मुंडा खोली घेतलेली आहे 3 इंच. इथून इथं 1.5 इंच अंतर आहे आपलं. तर बघा अशा पद्धतीने सोपी बाहीचं ड्राफ्टिंग आहे आपलं. तर आता ही बाही कटिंग करून घेऊया. बाही कटिंग करणं काही अवघड नाही, एकदम प्रोफेशनल पद्धतीने हे आपलं बाही कटिंग आहे. आता ही बाही ओपन करायची आणि हा पुढचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे. तर जो आकार दिलेला आहे त्या आकारावरतीच आपण कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघा हा असा आकार कट करून निघतो. तर अशा पद्धतीने आपली बाही तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.